मागच्या भागामध्ये पाहिलं की आज्ञार्थक वाक्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच कसं होतं. आता ह्या भागामध्ये आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर होताना काय काय बदल होतात हे बघायचं आहे. आता प्रश्नार्थक वाक्यांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ज्या प्रश्नांचं उत्तर येस किंवा नो म्हणजे हो किंवा नाही मध्ये येतं, आणि दुसरं म्हणजे मोठं उत्तर असलेलं प्रश्न. आता हो किंवा नाही उत्तर असलेले प्रश्न कोणकोणते आहेत की जेवण झालं का, तू हे पुस्तक वाचलंयस का, हा सिनेमा तू पाहिला आहेस का, तुला कॉफी आवडते का, तो मूर्ख आहे का, ती तुझी बहीण आहे का. या प्रकारचे जे प्रश्न आहेत यांचं उत्तर एकतर हो येणार किंवा नाही येणार. आता काही काही माणसं बोलकी असतात, त्यांना खूप बोलायला लागतं. तुम्ही एखाद्या बाईला जर विचारलं जेवण झालं का, तर ती मग सांगणार हो ना, आज भाजी बाजारात गेले, मग ही भाजी आणली, मग ती तुम्हाला अगदी फोडणीपर्यंतचं रेसिपी सांगणार, चिरली, कापली, शिजवली, फोडणी दिली, आणि मग पुढचं पण सांगणार ह्यांना आवडत नाही भाजी, मग मी दुसरी आणली, मग शेजारणीकडून बटाटा आणला वगैरे वगैरे. तर हे तिचं उत्तर कितीही मोठं असलं तरी आपण फक्त जे मूळ उत्तर आहे तेच बघायचं. ते जर एस नो टाईप असेल तर मग आपण कसे बदल करणार ते बघायचं. तर फापट पसारा बाजूला सारून फक्त येस नो उत्तर, येस किंवा नो किंवा हो किंवा नाही असं उत्तर असलेले प्रश्न बघायचे. आज आपण त्याच प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या प्रत्येक काळातील प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्याचं रूपांतर करताना इनडायरेक्ट मध्ये करताना काय बदल होणार आहेत ते बघणार आहोत. तर राम सेड आर यू मॅड सीमा. रामनं सीमाला विचारलं की तू वेडी आहेस का. इथं सीमा हो किंवा नाही, मी वेडी ना आहे किंवा नाही हे दोन शब्दामध्ये तिचं उत्तर येऊ शकतं. तर आपण याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय काय बदल होतात बघूयात. राम आस्क्ड, इथं सेडचं रूपांतर आपण हा प्रश्न विचारला गेला आहे अवतरण चिन्हानंतर, म्हणून आपण आस्क्ड. राम आस्क्ड, कोणाला विचारला प्रश्न, सीमा. राम आस्क्ड सीमा. आणि हा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर हो किंवा नाही ह्या दोनच शब्दांमध्ये येणार आहे. म्हणून आपण इथं दॅट ऐवजी इफ किंवा वेदर, इफ किंवा वेदर यापैकी वापरायचं. आपण जनरली साधे वाक्यांच्या वेळेस पाहिलं की तुमचा सेड नंतर टोल्ड नंतर दॅट येतं. इथं आपल्याला या दोन पैकी एक घ्यायचा आहे. राम आस्क्ड सीमा इफ. आता इथं सीमा ही मुलगी आहे तर इथं शी येणार. ऐकणारी व्यक्ती तिचं जेंडर बघायचं. जर मुलगा असता इथं श्याम बरोबर तो बोलत असता तर इथं ही आलं असतं. इफ शी. आता तुमचं रिपोर्टिंग वर्ब हे साध्या भूतकाळातील आहे, त्यामुळं तुम्हाला पुढच्या याचा काळ बदलायचा आहे. हे वर्तमान काळातलं आहे आणि आपल्याला त्याचं भूतकाळात रूपांतर करायचं आहे. इफ शी वॉज मॅड. राम आस्क्ड सीमा वेदर शी वॉज मॅड किंवा इफ शी वॉज मॅड. हे आपण वर्तमान काळातील प्रश्न आणि त्याचं इनडायरेक्ट रूप बघितलं. आता were they happy सीमा. आपण हे ऐकणारा बोलणारा हीच नावं ठेवूयात. आता इथं मी काळ बदललेला आहे. राम सेड वेर दे हॅपी सीमा. रामनं सीमाला विचारलं की ते खुश होते का, त्यांना आनंद झाला होता का. तर इथं भूतकाळ वापरलेला आहे. तर आपण हे सेम ठेवूयात. राम आस्क्ड सीमा
इफ किंवा वेदर, मग ते, दे. आता हा भूतकाळ आहे, इथं रिपोर्टिंग वर भूतकाळ आहे, इथं तुम्हाला पूर्ण भूतकाळ करायचा आहे. इफ दे हॅड बीन हॅपी. राम asked सीमा whether they had been happy. इथं तुमचा साधा भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ झालाय, कारण इथं तुमचं रिपोर्टिंग वर्क भूतकाळातील आहे. हे झाले टू बीचा फॉर्म असलेले प्रश्न, ज्याचं उत्तर येस किंवा नो येतं. आता आपण दुसरे प्रश्न अभ्यासूयात. डू यू लाईक क्रिकेट? सीमा. रामनं सीमाला विचारलं की तुला क्रिकेट आवडतं का सीमा? आणि त्याचं उत्तर हो किंवा नाही असणार आहे. राम आस्क्ड सीमा, सेडचं रूपांतर आस्क्ड मध्ये, त्याच्यानंतर जिथं आपण दॅट वापरत होतो तिथं आपण इफ किंवा वेदर घेणार आहोत. राम आस्क्ड सीमा इफ, इथं मुलीशी बोलतोय त्यामुळे यूचं रूपांतर शी मध्ये होणार, इफ शी. इथं पुन्हा एकदा भूतकाळातलं रिपोर्टिंग वर्ब आहे, त्यामुळं तुमचा वर्तमान काळ अवतरण चिन्हातला तो भूतकाळ होणार आहे. इफ शी ह्याचं आपल्याला भूतकाळात रूपांतर करायचं आहे. लाईक्ड. इफ शी लाईक्ड क्रिकेट, तिला क्रिकेट आवडायचं का किंवा आवडत होतं का? आणि त्यानंतर तुम्ही हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर केल्यानंतर तुमचं इथलं प्रश्नचिन्ह आणि अवतरण चिन्ह गायब होणार आहे. तर हा झाला डू हेल्पिंग वर्ब वापरून केलेला प्रश्न. आता इथं आपण काळ बदलूयात. Did you read this book, सीमा? त्याने तिला विचारलं तू हे पुस्तक वाचलं का? आता हा प्रश्न साध्या भूतकाळातील आहे. रिपोर्टिंग वर्ब भूतकाळातील असल्यामुळं आपण इथं भूतकाळ असेल तर त्याला पूर्ण भूतकाळ करायचा आहे. राम आस्क्ड सीमा इफ शी, हे लक्षात ठेवा, जेंडर ही मुलगी आहे म्हणून यूचं शी झालं, मुलगा असता तर ही झालं असतं. इफ शी पूर्ण भूतकाळ करायचा आहे हॅड. इफ शी हॅड रेड धिसचं काय होणार दॅट. हे पुस्तक तू वाचलं आहेस का? तर ते इनडायरेक्ट मध्येच विचारताना तो म्हणणार, सांगितलं जाणार की रामनं विचारलं की सीमानं ते पुस्तक वाचलं होतं. तसं दॅट बुक. इफ शी हॅड रेड दॅट बुक. आणि सेम आन्सर येणार आहे. इथं तुमचा पूर्ण भूतकाळ असेल, सॉरी पूर्ण वर्तमान काळ असेल. हॅव यू read this book? Ram asked Seema if she had read that book. तर इथं साधा भूतकाळ, इथं आपल्याला पूर्ण भूतकाळ करायचा आहे. इथं पूर्ण वर्तमान काळ असेल तरी देखील आपल्याला पूर्ण भूतकाळ करायचा आहे. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरीज, सहाय्यक क्रियापद बघूयात. कॅन. कॅन यू स्विम? सीमा. राम सीमाला विचारतोय तू पोहू शकतेस का? तुला पोहायला येतं का? हे सेमच राहणार आहे. राम आस्क्ड सीमा इफ किंवा वेदर, इथं यूचं शी होणार. इफ शी, कॅनचं आपल्याला कुड करायचं आहे. इथं रिपोर्टिंग वर्ब भूतकाळातील असल्या कारणानं हे चेंजेस होतील. इफ शी कुड स्विम.
इथं आपण विल करूयात. भविष्य काळातील प्रश्न. विल यू कुक टुडे? आज तू स्वयंपाक करशील का सीमा? विल यू कुक टुडे सीमा? इथं सेम पहिला पॅटर्न. राम आस्क सीमा इफ किंवा वेदर शी. इथं विलचा आपल्याला बदल करायचा आहे वुड मध्ये. इफ शी वुड कुक. टुडेचं that day. If she would cook that day. रामनं विचारलं की ती त्या दिवशी स्वयंपाक करेल का? हे असं होईल. त्यानंतर इथं आपण मे आय गो नाव सीमा? आता बघा इथं मे हा परवानगी म्हणून वापरला गेलेला. मे आय गो, मे परवानगीसाठी वापरतात. तर ह्याचं कसं होणार आहे आणि इथं आय या शब्दाचं काय रूपांतर होणार आहे? तर रामनं विचारलं की आता मी जाऊ शकतो का सीमा? तर राम आस्क्ड सीमा इफ. आता आय त्यानं स्वतःबद्दल बोललेला आहे की मी जाऊ शकतो का? मग तो बोलणारा कोण आहे? मुलगा आहे. त्यामुळे आपल्याला आयचं रूपांतर ही मध्ये करावं लागणार आहे. राम आस्क्ड सीमा इफ ही. मेचं रूपांतर भूतकाळात होणारे माइट. इफ ही माइट गो. तर हे येस नो टाईप जे प्रश्न आहेत त्यांचं इनडायरेक्ट स्पीच होताना हे जे बदल होत आहेत ते लक्षात ठेवा. सुरुवातीला सेडचं रूपांतर आस्क्ड मध्ये होणार आहे. दॅटच्या ऐवजी आपण इफ किंवा वेदर घेणार आहोत. त्यानंतर पुढं जे सेम आहे की इथं साधा वर्तमान काळ असेल आपल्याला भूतकाळ करायचा आहे. इथं भूतकाळ असेल आपल्याला वर्तमान काळ करायचा आहे. आणि नंतर हे जे कॅन, विल, मे यांचे रूपांतर ह्याचं एक शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण या शब्दांचे काय काय रूपांतर होतात ते एक लिस्ट देणारच आहोत आणि सराव करणारच आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रश्नांची उत्तरे येस नो व्यतिरिक्त म्हणजे मोठी आहेत उत्तरे. फॉर एक्झाम्पल वेअर इज ताजमहल, किंवा ज्याची उत्तरे एका वाक्यात असतात किंवा 2-3 वाक्यात असतात. वाय आर यू अँग्री? वाय डिडंट यू गो टू हिम? तू का गेली नाहीस? तू का चिडली आहेस? किंवा हे कुठे आहे ते कुठे? ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरे मोठी आहेत. आणि मग त्या वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय बदल होणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूयात. आज जे शिकलेलं आहात ते तुम्ही वहीत उतरवून घ्या आणि लक्षात ठेवा आणि त्याचा सराव करत राहा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझे व्हिडिओ बघत राहा. मला कॉमेंट्समध्ये कळवत राहा. तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. अभ्यास करत राहा. सराव करत राहा. आणि लाईक करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. Stay fit, stay healthy, stay happy and keep smiling. Bye.